लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. विठाला 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 विठाला. महायोगपीठे तटे भीमारत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे बाबाजी सद्गुरु. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताची या. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहानस्थं, पदाम्भुज तेजं स्फुरतीक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर. हे ओम नमो ज्ञानेश्वर,
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवकं सचानूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारे तुझवेन शंभो मज कोण तारे कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि तु धर्म समुचितः यच्छै स्नानि श्रियतं गृहे तन्मे शिष्यस्तेन शादिमां त्वप्रपन्नं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दत्त माझी माता दत्त माझा पिता माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू तुलता दत्त माझा बहीण बंधू तुलता दत्त माझा बहीण बंधू तुलता दत्त माझा दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती थोडा विको कमी करा थोडा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग सकल संत कंठभूषण अनंत भगवत पूज्यपाद विश्ववंदनीय विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा संत आणि आई यांचा साम्यता सांगणारा अभंग विठाला 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 साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रण्य मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधिधन विश्व माऊली ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय बाल भागवत प्रेममूर्ती संत शिरोमणी नामदेव महाराज आदी वारकरी संप्रदायातील सर्व थोर थोर संत मंडळीच्या कृपेने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक माता भगिनी सज्जन वारकरी संप्रदायामध्ये कालक्रमा करणारे सर्व टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतुवर्ग आपणा सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये आज एका आईचं एका मातेचं आपण प्रथम पुण्यस्मरण समापन करत आहोत. एक देव दुर्लभ असलेला या ठिकाणी हा असणारा कार्यक्रम संपन्न होतोय आणि सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अहो ज्या शब्दांना ज्या अक्षरांना माझ्या तुकोबरायाच्या वाणीचा स्पर्श झालेला आहे त्या शब्दांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. त्या शब्दांमध्ये त्या अक्षरांमध्ये किती सामर्थ्य होतं किती ताकद होती ऐका महाराज. ब्रह्मांडाचा नायक गाथा तुकोबरायाच्या घेऊर समोर उभा आहे. महाराज हा घ्या गाता. जगद्गुरु तुकोबराय त्या देवाशी भांडतायत. देवा
13 दिवस लावले, 13 दिवस. 13 दिवस देवा मला तू उपाशी मारलं देवा. अन्नाचा कड नाही, पाण्याचा थेंब नाही देवा. का 13 दिवस तू मला उपाशी मारलं? का तुझं माझं काही वैर होतं का? सांग ना देवा. हे देवा तुझा माझा कारे वैरकार, देवा तुझा माझा कारे वैरकार, देवा तुझा माझा कार्य वैरकार, देवा तुझा माझा कार्य वैरकार. दुःखाचे डोंगर ए ऐक ना, ए देवा ऐक ना रे. का तुझं माझं काय वैर होतं का देवा? तू मला 13 दिवस उपाशी मारलं बरं का. 13 दिवस अन्नाचा पोटामध्ये कण नाही, पाण्याचा थेंब नाही माई बाप. अरे एवढी मी तुझी सेवा केली देवा. मी तुझ्याकडे त्या सेवेच्या बदल्यात काही अपेक्षा केली नाही. ऐका मंडळी, ऐका. तो जगाचा मालक माझ्या तुकोबरायाच्या समोर गाथा उभा घेऊन उभा आहे. फक्त आणि फक्त खाली मान घालून ते देव उभा आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकडे त्या देवाची, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची बघण्याची टाप होत नाही. देव फक्त खाली मान घालून उभे आहेत महाराज. तुकोबराय देवाशी भांडतायत. का देवा? का सांगा ना देवा. देव काहीही बोलत नाही, फक्त ऐकून घेतायत मायबाप. तुकोबरायला देव म्हणतात, महाराज तुमचं बोलणं झालं असेल तर बोलू का? ऐका ना. काय सांगणार देवा? अहो तुमच्याकडे कर्तुम अकर्तुम तिन्ही शक्य आहे देवा. तुमच्याकडे सर्व सिद्ध्या पाणी घालतात. तुम्ही मला कशाही पद्धतीने पटवून सांगचाल देवा. हो तुकोबराय, जरा ऐकून तर घ्या की. 100% तुमचा बोलण्याचा अधिकार आहे, पण माझं तरी बोलणं ऐकून घ्या महाराज. काय ऐकता देवा? बोला. हो तुकोबराय ऐका ना. ज्यावेळेस तुमचा गाथा बुडवला ना, त्याच वेळेस दुपारी मी तो गाथा घेऊन वर निघालो होतो. काय सांगता, 13 दिवस तर देवा उपाशी मारलं ना. हो तुकोबराय, तुमच्यापेक्षा मला तुमच्या गात्याची जास्त काळजी आहे. पण देवा 13 दिवस लावले. ऐका ना महाराज. त्याच दिवशी दुपारी मी गाथा घेऊन वर निघालो होतो, पण त्या इंद्रायणी मातेने माझे पाय पकडले महाराज. आणि ती इंद्रायणी माता मला विनंती करू लागली, देवा ऐका ना, ऐका ना देवा. ज्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा मला परत पाहायला नाही मिळणार, या जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याचं दर्शन मला परत नाही होणार. देवा ऐका ना. या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण मला पुन्हा नाही होणार. थोडा उशीर लागू द्या गड्या, पण मला या तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण करू द्या. इंद्रायणी मातेने माझ्या त्या पायाला मिठी घालून विनंती केली. महाराज मला नाही म्हणता आलं नाही, पण मीही त्या इंद्रायणी मातेकडून वचन घेतलं, ए माते, तुला जर या गाथ्याच्या पारायणाचं पुण्य घ्यायचं असेल तर गाथ्याची पानं पलटण्याचं भाग्य तरी मला द्यावं लागेल. ऐका महाराज. 13 दिवस इंद्रायणी माता आपला प्रवाह सोडून जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याचं पारायण करत होती. आणि ब्रह्मांडाचा कारभार हाकणारा तो पंढरीश पांडुरंग परमात्मा सर्व कारभार सोडून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याची पानं पलटण्याचं काम करत होता. महाराज उशीर लागला गड्या, माफ करा. जाऊ द्या हो देवा, जाऊ द्या. पण ऐका ना देवा, आता माझा गाथा पूर्ण भिजला असेल. कोण कराईल माझ्या गाथ्याचं पारायण? कोण वाचेल माझे अभंग? हो तुकोबराय ऐका ना. पहा ना तुमचा गाथा. गाथ्यावरती एक पाण्याचा थेंब देखील मी बसू दिलेला नाही. पहा ओ तुकोबराय. पण ऐका ना, हा गाथा कुणा करता नेमका? अहो ज्या समाजानं तुम्हाला त्रास दिला, ज्या रामेश्वर भट्टांनी तुम्हाला त्रास दिला,
ज्या पाटलानं तुम्हाला गावातून बाहेर काढलं, ज्या मंबाजी गोसावीने तुम्हाला काटेरी मारलं, त्यांच्याकरता ऐका ना देवा, ज्यांना देव संत कळाले नाहीत ना, जे या संसारामध्ये गुरपटलेलेत ना, भरकटलेलेत ना, त्यांच्याकरता हा माझा गाताय महाराज. हे देवा तुझा माझा कार्य वैरकार, देवा तुझा माझा कार्य वैरकार, देवा तुझा माझा कार्य वैरकार, देवा तुझा माझा कार्य वैरकार. असा पवित्र असणारा माझ्या तुकोबरायाचा गाथा आणि त्याच गात्यातील या अभंगावरती आज एका मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण पुण्यस्मरण समापन करणार आहोत. बघा, आज या जाधव परिवारातून जी आई गेली, त्या आईच्या पश्चात त्यांचा परिवार असा होता, त्या आईला एक मुलगा श्री बाळासाहेब पांडुरंग जाधव आणि 2 मुले आहेत. त्यामध्ये सौ रसिका केशव मेंगडे व सौ मंदाकिनी रमेश भुजबळ या आईंच्या पश्चात ही त्यांची मुलं. या आईच्या मातृ ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता या जाधव परिवारानं हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. बघा, SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर म्हणायचे, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवानही प्रसन्न होतात, भाग्याचा उदय झाल्यानंतर संत दर्शनही होत आहे, पण असं कुठलं भाग्य नाही की अशी कुठली तपश्चर्या नाही की ज्यानं गेलेले आई वडील पुन्हा मिळतील. म्हणून माझे ज्ञानोबराय सांगतात, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. बघा, निवृत्ती दादा ज्ञानदादाला प्रश्न विचारतात, ए ज्ञाना, आई वडील जिवंत असताना आपण त्यांची सेवा करू, पण आई वडील गेल्यानंतर त्यांच्या सेवेचं स्वरूप काय? त्यावेळेस ज्ञानोबराय आपल्या असणाऱ्या मोठ्या भावाला उत्तर देतात, दादा ऐका ना, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांची सेवा करावी. आणि ज्या वेळेस आपले आई वडील हे लोकीची यात्रा सोडून जातात ना, त्याच तिथीला बरं का दादा, त्या तिथीमध्ये बदल करता येत नाही. कारण ज्यावेळेस सूर्याला ग्रहण लागतंय, ज्यावेळेस चंद्राला ग्रहण लागतंय, किंवा ज्या दिवशी आपले आई वडील हे लोकीची यात्रा संपून परलोकात जातात ना, तो दिवस अंकित असतो. माऊली समजून सांगतात दादांना, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे, का माता पिता मरणे अंकित तो दिवस. दादा, तो दिवस अंकित असतो. म्हणून ती तिथी पकडून त्या तिथीला अशा प्रकारचे कार्यक्रम, जशी परिस्थिती असेल, भजन कीर्तन नामस्मरण हरिपाठ जसं असेल त्याप्रमाणे केलं पाहिजे दादा. आणि असे कार्यक्रम करतात ना, त्यांच्याबद्दल माझ्या तुकोबरायाचं काय मत आहे? तयाचा हरी का वाट देवा, वाट देवा, हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक.
सात्विक 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. बघा आजचा जो हा जाधव परिवार आहे हा पूर्ण परमार्थिक परिवार आहे. परमार्थामध्ये ज्या काही वाटचाली आहेत, जे काही रूढी आहेत, ज्या काही परंपरा आहेत, ज्या काही वाटचाली रूढी परंपरा जपणारा हा परिवार आहे. आणि या परिवाराच्या एका आईचं, या परिवारातील एका आईचं पुण्यस्मरण संपन्न करण्याचा माझ्या वाट्याला भाग्य आलंय. व तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आजच्या सेवेकरता बघा हिमालयाच्या उंचीची माणसं माझ्या कीर्तन सेवेला आहेत. आज या ठिकाणी आपल्या इंदापूर तालुक्याचं वैभव गायनामध्ये ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं, नुसती कला असून उपयोग नाही महाराज, त्याला नम्रतेची जोड पाहिजे. आणि ते गुण नेमका आमच्या प्रसाद महाराजांकडे आहेत. महाराज या ठिकाणी गायनाच्या साथीकरता उपस्थित आहेत. महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजव महाराज. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यात नव्ह अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं तर काही हरकत नाही असं मृदंगामध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांच्या बोटामध्ये टाळकऱ्यांना नाचवण्याची कला आहे, ज्यांच्यावरती त्या इंद्राची कृपा आहे, असे परम आदरणीय आमचे मारुती महाराज पुरी या ठिकाणी वादना करता उपस्थित आहेत. बघा या ठिकाणी माझ्या सेवेकरता परमार्थातली उच्च कोटीची माणसं आज उपस्थित आहेत बरं का. आदरणीय आपल्या इंदापूर तालुक्याचं वैभव, एक आदरानं ज्यांचं नाव घेतलं जातं ते हरिभक्त परायण आमचे उमराव महाराज देवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांकरता देखील टाळ्या. त्याचप्रमाणे आता इथं माझे परिचयाचे एवढी लोक नाहीत, मी नवीन आहे. उपस्थित असलेले सर्वच टाळकरी वृंद, त्याचप्रमाणे आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येण्यासाठी राजमुद्रा चॅनलचे आमचे सर्वा भराडे महाराज या ठिकाणी सुंदर असं शूटिंग करताय. महाराजांकरता देखील जोरदार टाळ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे दमदार असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते ते आमचे सिस्टीम. कुठले? आपल्याच गावातले ना. सिस्टीम बद्दल एकदा जोरदार टाळ्या. बघा आज माझ्या या सेवेकरता हिमालयाच्या उंचीची माणसं आहेत, परमार्थामधली ज्येष्ठ माझ्या समोर माणसं आहेत. रामकृष्ण बुवा इडसीकर, परम आदरणीय वैकुंठवासी रामकृष्ण बुवा इडसीकर म्हणायचे, विद्यार्थ्यानं आपलं ज्ञान अशा ज्ञात्या पुरुषाच्या ज्ञानावर तपासून पाहावं. ही समस्त सभा साधू संतांचे, महामुनी विरक्तांचे, पंडित पाठक ज्ञानियांचे, या सकळांचे विनवणे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. हो मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या. आज कैलासवासी पार्वती पांडुरंग
जाधव या आईचं पुण्यस्मरण आपण समापन करतोय. गेल्या वर्षी याच दिवशी आईनं आपला असणारा अनमोल देह भगवंताच्या चरणारविंदी अर्पण केला बघा. आईंचा स्वभाव प्रेमळ असा होता. सर्वांना मन मिळावू होता. सर्वांना सांभाळून घेणारा आईचा स्वभाव. प्रेमळ असा आईंचा स्वभाव होता. प्रेम तर सगळेच करतात हो, पण त्यात फरक आहे. डोळे मिटून प्रेम करते ती मैत्रीण आहे. डोळे झाकल्यासारखं प्रेम करते ती प्रेयसी आहे. डोळे वटारून पण आपल्या नाकाचा शेंडा ज्या दिवशी आपल्याला दिसत नाही ना, त्याच दिवशी आपला मृत्यू आहे. नासागरीचे अग्र न दिसता नयने, म्हणा तेची दिने रामकृष्ण. त्याच दिवशी आपला मृत्यू आहे, हे लक्षात घ्या. आणखीन तुम्हा आम्हासारख्याला समजण्याकरता शास्त्रानं काही खाणाखुणा सांगितलेल्या आहेत. ऐका, आपण आपल्या असणाऱ्या मंदिरामध्ये देवाऱ्यामध्ये जी काही समई लावतो, ती समई विजल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा वास येतो, आणि तो जर वास आला नाही तर आपला मृत्यू जवळ आलेला आहे असं लक्षात घ्या. पूर्वी म्हातारी माणसं म्हणायची बघा की याचं भरलंय, कसं वेडं वाकडं वागली की म्हणायची याचं भरत आलंय, याचा मृत्यू जवळ आलेला आहे. म्हणजे वेडं वाकडं वागायला लागला की समजायचं याचा मृत्यू जवळ आलेला आहे. पहाटे अरुंधती नावाचा तारा जर आपल्याला त्या आकाशामध्ये दिसला नाही तर समजून जायचं 6च महिन्यात आपल्याला मरावं लागणार आहे. म्हणून आपला मृत्यू जवळ आलेला सांगण्याकरता माझ्या ज्ञानोबरायांनी माझ्या या शास्त्रानं आपल्याला सांगितलेल्या खाणाखुणा आहेत. म्हणून हे जे जीवन आहे, अनमोल असं जीवन आहे, हे आपण सुंदर असं जगलं पाहिजे. कारण कुठला क्षण आपला शेवटचा क्षण असेल हे कुणालाच सांगता येत नाही. म्हणून जीवन सुंदर जगलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंदानं हे जीवन जगलं पाहिजे. बघा, दिवसभर एवढे कष्ट करा, एवढे कष्ट करा की रात्री सुखानं झोप घेताच आली पाहिजे. तरुणपणात एवढं चांगलं वागा, एवढं चांगलं वागा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. 4 महिने एवढं कष्ट करा की निदान 8 महिने तरी निदान सुखानं बसून खाता आले पाहिजे. आणि या जीवनामध्ये आल्यानंतर एवढा परमार्थ करा, एवढा परमार्थ करा की पुन्हा याच माझ्या तुकोबा ज्ञानोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म मिळाला पाहिजे. एवढं चांगलं जीवन जगा. अहो, मृत्यू समजण्याकरता भगवंत हे आपल्याला काही खानाखुणा पाठवत असतो. देवानं आपल्याला पहिली नोटीस पाठवली, ती आपले केस पांढरे केले, पण ते आपण नोटीसीकडे लक्ष दिलं का हो? केस काळे केले पण तिच्याकडं लक्ष दिलं नाही. देवानं दुसरी नोटीस पाठवली, आपले डोळ्याची नजर कमी केली, आपण चष्मा लावला पण त्या नोटीसीकडे लक्ष दिलं नाही. तिसरी नोटीस पाठवली, देवाने आमचे दात घालवले पण आपण बचाळ बसवलं, दात कवळी बसवली, पण त्या नोटीसीकडे आपण लक्ष दिलं नाही. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. कवी व्यथा जन्माच्या, जागे वारे चरणी ठेवा माता. कवी व्यथा
जगी जगतेची हे जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते हे जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते जाग जाग बोलते जाग जाग बोलते बोलते. साधू संतांना आपल्याला जाग केलेलं आहे. बघा आजचं जे कर्म आहे हे कर्म नित्य कर्मामध्ये येत असतं, नैमित्तिक कर्मामध्ये येत असतं. कर्माचे तसे पाहायला गेले तर 4 भाग आहेत: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायचित्त कर्म. त्यापैकी आजचं जे कर्म आहे ते नैमित्तिक कर्म आहे, निमित्ताला धरून आहे. ज्या दिवशी आपले आई वडील इहलोकीची यात्रा सोडून जातात ना, त्या गेलेल्या आई वडिलांच्या उपकारातून अंशतः उत्तीर्ण होण्याकरता शास्त्रानं आजचं हे जे कर्म आहे ते सांगितलेलं आहे मायबाप. मग हे केलंच पाहिजे का? केलंच पाहिजे. नाही केलं तर काय होतं तर घरामध्ये दुःख येण्याचे 2 दरवाजे आहेत. 1 पितृदोष आणि 2 वर्णसंकर. ज्या घरामध्ये पितृदोष असेल त्या घरामध्ये लाखो हो कोट्याची संपत्ती असू द्या, पण देव सुखानं खाऊन देत नाही. का? कारण त्याचे पितर वरून कटकट करत हो असतात. कटात्याचे करीती पितर कटात्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला कटात्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला. म्हणून असे कार्यक्रम केलेच पाहिजेत. नाही केलं तर वरतून आपल्याला पितर आपल्या नावानं कटकट करतात. मग आपण प्रपंचामध्ये किती जरी कामं केली, किती जर आपण धडपडलो तर प्रपंचामध्ये यश येत नाही. वारंवार घरामध्ये आजारी पडणं, एखादं काम धरलं की ते पूर्णत्वास न जाणं, ही सगळी पितृदोषाची लक्षणे आहेत मायबाप. आणि असे जर कार्यक्रम केले तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. असे कार्यक्रम केले तर पितर खुश होतात आणि वरून आशीर्वाद देत असतात. मग धरलेली कामं तुमची सर्व पूर्ण होतात. म्हणून मायबाप आपण असे कार्यक्रम केलेच पाहिजेत. बघा या जगामध्ये 4 अशी तीर्थ आहेत, त्या ठिकाणी सगळी 4 अशा जागा आहेत, त्या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात. 1 पंढरपूर अशी जागा आहे, त्या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात. 2 त्र्यंबकेश्वर अशी जागा आहे, त्या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात. 3 समुद्र अशी जागा आहे, त्या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात. आणि 4 ज्या घरात मायबापाची सेवा आहे ना, त्या घरामध्ये सगळे तीर्थे मुक्कामाला येत असतात. अहो पंढरपूर अशी जागा आहे, त्या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात. अहो भगवान शंकर सांगतात, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी. सकळ तीर्थे मध्यान काळी, सकळ तीर्थे मध्यान काळी, सकळ तीर्थे मध्यान काळी, सकळ तीर्थे मध्यान काळी. येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी. करती आंघोळी वंदिती चरण, करती आंघोळी वंदिती चरण. आईची पंढरी म्हणे थाती, आईची पंढरी म्हणे थाती, आईची
ऐसी पंढरी म्हणे जाती ऐसी पंढरी म्हणे ओ ऐसी पंढरी म्हणे जाती ऐसी पंढरी म्हणे जाती ऐसी पंढरी म्हणे जाती ऐसी पंढरी म्हणे सगळी तीर्थे त्या ठिकाणी मुक्कामाला येत असतात. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरला देखील सगळी तीर्थे येत असतात. समुद्रामध्ये देखील सगळी तीर्थ येत असतात. आणि ज्या घरामध्ये मायबापाची सेवा आहे ना त्यांनी कुठल्याच तीर्थाला जायची गरज नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी हो माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर तिघाचं ऋण आहे बघा या जीवावरती. एक पहिलं ऋण आहे ते देवाचं, दोन दुसरं ऋण आहे ते संताचं, आणि तीन तिसरं ऋण आहे ते माई बापाचं. म्हणून चार गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. एक देवाला कधी विसरायचं नाही, दोन संतांना कधी विसरायचं नाही, तीन माय बापाला कधी विसरायचं नाही, आणि चार मृत्यूला कधी विसरायचं नाही. एक देवाला कधी विसरायचं नाही. देवाला विसरलं तर काय होतो? विसरली तया थोर झाली हानी 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 चौऱ्याशीच्या विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी चौऱ्याशीच्या का विसरायचं नाही देवाला? कारण हा जो हे जे मॉडेल आहे हे मॉडेल कोणी दिलंय हो? जने हा जीव दिला दान, जने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन तयाचे करील चिंतन जगज्जीवन नारायण जगज्जीवन नारायण जीवन नारायण गाईन गुण तयाचे गाईन गुण तयाचे गाईन गुण तयाचे तोया भीमरेच्या ती तोया भीम
त्या भगवंताला विसरायचं नाही. आपल्याला देह मिळाला पण कळाला का हो? नाथ बाबा वर्णन करतात, अमृते विकोणी कांजी प्याला, रत्ने देवोनी कोंडा घेतला, पर्वत फोडोनी टोळ धरिला, गजविकेला एकेसाठी, नाक कापुनी शिमगा खेळला, डोळे फाडुनी काजळलेला, अन तैसा नरदेह नाडला, आयुष्याचा मिळाला पण कळाला नाही. हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं तरी नाही कळला, तरी दुसरा येईल, हे तरी नाही कळला. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी. हे एका जनातनी आमचे काही मोजाईल, एका जनार्दनी आमचे काय बघाईल, हे एका जनातनी आमचे काही मोजाईल. एका जनार्दनी आमचे काय बघाईल. हे पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, लचिकेची वेचवाट वर्तमान खोटे. हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग. अवगा 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 दागड दिगा ग, अवगा दागड दिगा ग, अवगा दागड दिगा ग, अवगा दागड दिगा ग. सुया घे मनी घे, दादाचा दात पण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. मोह मोहा घ्या सोहा मोहा घ्या, मोह मोहा घ्या सोहा मोहा घ्या. प्रेम नगरावारी सावध होई बसली लागा, देव करा कैवारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा 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 जरा वेळेचं बंधन आपल्याला आहे. 12 वाजता लग्नाला इथल्या बऱ्याच मंडळीला जायचं आहे म्हणून सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यामुळं लय लांबवण्यात मजा नाही. मस्त आता रंग आलाय, रंगदेवता आली कीर्तनामध्ये, पण आता सगळ्या गोष्टी वेळ बघून कराव्या लागतात. काय असते आई? निष्काम प्रकारचं जीवन असतं आईचं, परोपकारी अशा प्रकारचं जीवन असतं आईचं. आजच्या अभंगामध्ये आई आणि संत हे वेगळे नाहीत असे तुकोबराय सांगतात. अहो, सर्वोत्कृष्ट जीवन जर कोणाचं असेल तर ते आईच आहे. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन माँ नहीं मिलती. बघा, हाडाची काढा करते, रक्ताचं पाणी करते, हाताचा पाळणा करते, नेत्राचा दिवा करते आणि रात्रंदिवस काबाड कष्ट करते ती आई आपल्या लेकरांसाठी. रात्रंदिवस झटत असते ती आई आपल्या लेकरांसाठी. आई म्हणजे काय हो? आई म्हणजे काय? आई या शब्दाची व्याप्ती तरी काय आहे? आ म्हणजे ईश्वर, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मसाक्षात्कारी ईश्वराचं दर्शन म्हणजे आई आहे. तुका म्हणे माय बापे, अवघीच देवाची रूपे. आई हे भगवंताचं साक्षात रूप आहे असं माझं तुकोबराय सांगतात. आई
रात्रंदिवस काबाड कष्ट करते आपल्या लेकरांसाठीच. आई फक्त आपल्या लेकरांचं हितच पाहत असते. मग ते परमार्थिक हित असू द्या नाहीतर प्रापंचिक हित असू द्या, पण आई हे हितच पाहत असते. हे अभंगाचं पहिलं चरण. लेकराचे हित लेकराचे हित ओ लेकराचे हित लेकुराचे हेत जाणे माऊलीचे चित्त. प्रत्येक आई आपल्या लेकराचं हितच पाहत असते, मग ते परमार्थिक हित असू द्या नाहीतर प्रापंचिक हित असू द्या. पण या जगातील 99% माता अशा आहेत, त्या माता फक्त आपल्या लेकराचं प्रापंचिक हितच पाहतात. कुठल्या आईला वाटतं माझा मुलगा परमार्थिक व्हावा, माझ्या मुलानं भजन करावं, कीर्तन करावं, माझ्या मुलानं महाराज बनावं, माझ्या मुलानं ज्या वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या ज्ञानोबरायानं रचला आहे, ज्या वारकरी संप्रदायाला आधार देण्याचं काम माझ्या नाथबाबांनी केलं आहे, ज्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार माझ्या नामदेव महाराजांनी केलेला आहे, ज्या वारकरी संप्रदायाचे कळस तुकोबराय झालेले आहेत, त्या वारकरी संप्रदायाचा पायीक माझ्या मुलानं व्हावं असं कुठल्या आईला वाटतं? अहो 99% माता आपल्या मुलाचं प्रापंचिक हितच पाहत असतात. माझ्या ज्ञानोबरायाने कुठल्या आईचं वर्णन केलेलं, कुठल्या स्त्रीचं वर्णन केलेलं नाही, पण एका आईचं मात्र वर्णन केलेलं आहे. जी आई आपल्या लेकराला पाण्यामध्ये घालते आणि त्या लेकराला समजावून सांगते, हे बाळा तुला मिळालेला जो देह आहे ना हा नाशिवंत आहे, नासका आहे, कुचका आहे, वरून फक्त दिसायला गोड आहे, आतमध्ये अमंगळ गोष्टीत. नाशिवंत देह हा देह नाशिवंत जाणार सकळ हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा. हा माझ्या एका आईचं वर्णन करतात, कुठल्याही बाईचं माझ्या ज्ञानोबरायाने वर्णन केलेलं नाही.
प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा इंजिनियर बनावा, माझा मुलगा डॉक्टर बनावा, माझ्या मुला एखादा कलेक्टर बनावा, मोठा अधिकारी बनावा. ही प्रापंचकातली जी हित आहे ती आई पाहत असते. पण कुठलं का होईना पण आई हितच पाहत असते बघा. आणि माझे तुकोबराय लेकरांबद्दल आईचं काय मत असतं हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. ची जाती ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्या जय हो. करीना बिना प्रीती, करीना बिना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते. ऐसी कळवळ्याची जाते करेला भावीन प्रीती. बघा आता सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं एकदा सर्वांना प्रेमानं भजन करायचं. विठू रखो माझे, जय जय विठोबा रखो माझे, विठोबा रखो माझे, विठोबा रखो माझे. पुंडलिक वंदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कुमार कुमार ऐसी कळवळ्याची जाते करेला भावीन प्रीती. काय असतं आईचं अंतकरण ऐका बरं. सूत जळतं पण म्हणतात पीळ जात नाही. आई जाते, माय जाते, पण तिचं लेकरावरचं प्रेम कधीच आटत नाही. अरे झुरते आपल्यासाठी आणि गेल्यानंतरही तिचा आईचा जीव अडकतो तिच्या लेकरांमध्ये, तिच्या पिलांमध्ये. संप्रदायाच्या भाषेत बोलायचं झालं तर जगात श्रीमंत कोण आहे? ज्याच्या मस्तकावरती आईचा पदर आहे आणि खांद्यावरती बापाचा आशीर्वादाचा हात आहे, जगात एक नंबरचा श्रीमंत माणूस आहे. जगात एक नंबर. भिकारी कोण आहे? ज्याच्या मस्तकावरचा आईचा पदर गेला, खांद्यावरचा बापाचा आशीर्वादाचा हात गेला, तो जगात भिकारी आहे. मायबाप प्रत्येकाचे जन्माजोगेला जावेत. मायबाप काय दुर्दैव असतं, मायबापांना अर्ध्या रस्त्यात आपली स्वाद सोडल्यानंतर असं म्हणतात, बालपणी माणसाची माय मरू नये, तारुण्यात जोडा कधी फुटू नये, कपाळाचं कुंकू कधी डोळ्या देखत जाऊ नये, आणि म्हातारपणात डोळ्या देखत लेकरू जाऊ नये. हे दुःख सांगण्याच्या पलीकडं असतं, मायबाप पलीकडचं असतं. पोरगा दुसरी तिसरीला असे, मॅडमनं मारलं म्हणून तो रडत होता. केस विस्कटलेले होते, केस वाढलेले होते, शर्ट मळालेला, हाफ पॅन्ट, आणि ती पिशवी पूर्वी स्कूल बॅग नव्हत्या.
सुफला उज्ज्वला 10-26च्या त्या गोण्या असायच्या, त्या स्वच्छ धुवायच्या, टेलर मामाकडं न्यायच्या आणि टेलर मामाने त्या पिशव्या शिवून द्यायच्या. पूर्वीचा काळ इथं बसलेल्या बऱ्याच लोकांनी अनुभवला असेल. अहो, आम्ही 7वी पर्यंत आम्हाला बसायला बेंच नव्हत्या. तो पूर्वीचा काळ त्या पिशव्या टेलरकडे न्यायच्या, टेलर त्याला बंद शिवून द्यायचा, बटन शिवून द्यायचा आणि त्या पिशव्या त्या पोरानं त्या पिशवीमध्ये कसे बसे तरी दप्तर कोंबलं, पुस्तकं कोंबली. पोरगा रडत होता. रडत रडत त्याने ती पिशवी उचलली, आपल्या शर्टच्या असणाऱ्या बाहीला डोळं पुसत होता आणि पोरानं ती पिशवी पाठीवरती घेतली आणि निघाला. का रडत होता पोरगा? मायबाप आहे का? शाळेत मॅडमनं म्हटल्या होते, ए गधड्या, इतका मळालेला शर्ट कुठं घालतात का? म्हणून मॅडमनं मार दिला आणि मॅडम म्हणल्या, उद्या जर असा मळकटलेला शर्ट घालून आला ना, तुला शाळेत घेणार नाही, वर्गाच्या बाहेर अंगठ धरून उभा करेल. पोरगा उठला, ते दप्तर घेतलं आणि रडत रडत घरी नाही गेला. कुठं गेला मायबाप? गेला तो स्मशानात. 10 दिवसापूर्वी त्या लेकराची माय त्या स्मशानामध्ये जाळलेली होती. पोरग त्या स्मशानामध्ये गेलं, दप्तर टेकवलं आणि एखाद्या आईच्या मांडीवरती लेकरानं जाऊन बसावं ना मायबाप, तसं ते लेकरू आपली आई ज्या ठिकाणी जाळली ना, त्या ठिकाणी जाऊन बसलं मायबाप. आणि आईला म्हणतंय, ए आई, ए आई, उठ ना ग, 10 दिवस झाले तू झोपलीस, चल ना ग घरी. ए आई, चल ना ग. का? ए आई, तू माझ्यावरती रागवलीस का? का ग तू घरी येत नाही? का आई, मी अभ्यास करत नाही म्हणून तू घरी येत नाहीस का? मी तुला त्रास देतो म्हणून तू घरी येत नाही का आई? ते लेकरू आईला घरी येण्या, कुठं गेली माझी आई, आई ग, कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. ये ना माझे आई, मला झोप येत नाही. ये ना माझे आई, मला झोप येत नाही. ए आई, ए आई, चल ना ग, चल ना. लेकरू आईला विनंती करत आहे, आई मला करमत नाही ग तुझ्याशिवाय. ए आई, तुला करमत का ग? ए आई, ऐक ना. अगं, तू रानामध्ये खुरपायला शेतामध्ये गेली तर 5:30लाच माझ्याकरता तू घरी यायची आई. मामाच्या गावाला गेली तर 2 दिवसाच्या वर माझ्यासाठी राहिली नाही आई तू. शेजारच्या काकूकडे गेली तर हाक मारली की लगेच यायची आई तू. आई, तू का ग येत नाही? चल ना ग आई. ए आई, ए आई, ये ना, चल ना. ते लेकरू त्या आईला ज्या ठिकाणी जाळलं होतं ना, त्या ठिकाणी बसून ते लेकरू आईला म्हणते, आई, अगं मी घरच्याला विचारलं ना, आई कुठे? सगळे सांगतात तू आईला खूप त्रास देतो ना, म्हणून लाकडाचा पलंग करून त्या ठिकाणी आईला निजू घातलंय, झोपू घातलंय. आई, आई, आपल्या घरामध्ये सगळे आलेत ग. मामाची आजी आली आहे, पुण्याची मावशी आली आहे, आत्या आली आहे, काकू काकी सगळे आहेत ग. पण त्यांच्यामध्ये मला तू कुठं दिसत नाही आई, तू कुठं दिसत नाही आई. मनाला हुरहुर लागून राहते ग, मला करमत नाही ग आई, चल ना आई. आणि ते लेकरू त्या आईला विनंती करते, आई बघ ना, आई तू नाही म्हणून, ऐक ना आई, तू नाही म्हणून मला आज शाळेत मॅडमनं किती मारलं. त्या लेकरानं आपल्या शर्टच्या गुंड्या काढल्या आणि त्या असणाऱ्या आईला त्या ठिकाणी आपल्या पाठीवरती उमटलेले वळ दाखवतं. आई पाहना, आई का मारलं माहित आहे तुला? मॅडमनं का मारलं? मॅडम म्हणल्या, गधड्या, एवढा मळकटलेला शर्ट घातलास, उद्या जर हा शर्ट घालून आलास तर तुला मी शाळेतच घेणार नाही आई. आई, तू घरी आले तर मला मारणार नाहीत मॅडम. आई, 10 दिवस झाला आई,
मला कुणी प्रेमानं घास भरवला नाही आई. ए आई, 10 दिवस झाला आई मला माझ्याशी कोण प्रेमानं बोलत नाही ग आई. 10 दिवस झाला आई माझे कपडे कुणी स्वच्छ धुतले नाहीत आई. ऐक ना आई, हे चल ना आई. सांगण्याचं तात्पर्य काय, लेकराला आई प्रिय असते, आईला लेकरू प्रिय असतं. म्हणून मायबाप आईची कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. बघा अहो, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगावला घडलेली घटना तुमच्या समोर मांडतो. एक मुस्लिम स्त्री होती. त्या मुस्लिम स्त्रीच्या मुलाला दवाखान्यामध्ये घेऊन गेली. डॉक्टरला म्हणले, डॉक्टर साहब इनको देखो क्या हो गया है. डॉक्टरने पाहिल्यानंतर त्या मुस्लिम स्त्रीला डॉक्टरने सांगितलं की याच्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहेत. दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहेत, त्यामुळे याला डायलिसिस करावं लागेल आणि त्याला खर्च खूप आहे. डॉक्टरला विचारते, डॉक्टर साहेब हे डायलिसिस किती दिवसाला करावं लागेल आणि डायलिसिस म्हणजे काय. तर डॉक्टर साहेब त्या मुस्लिम स्त्रीला समजून सांगतात, रक्तामध्ये युरिन एकत्र होतं, ते युरिन एक बाजूला काढून पुन्हा रक्त त्या शरीरामध्ये भरलं जातं, त्याला डायलिसिस म्हणतात. त्यानं याला मोठा खर्च आहे. बरं डॉक्टर साहेब हे डायलिसिस किती दिवसाला. तसं सांगता येत नाही बाई, जशी प्रकृती साथ देईल. कुणाला 1 दिवसाला करायला लागतं, कुणाला 10 दिवसाला, कुणाला महिन्याला. जशी प्रकृती असेल तसं ते डायलिसिस करावं लागतं आणि याला मोठा खर्च आहे. मग डॉक्टर साहेब दुसरा काही याला पर्याय आहे का. त्यावेळेस डॉक्टर साहेब सांगतात याला एकच पर्याय, किडनी, याला सूट होणारी किडनी भेटली की होऊन जाईल. त्या शब्द ऐकतो ना ऐकता त्याची आई म्हणते, डॉक्टर साहेब माझी किडनी याला सूट होईल का. हे म्हणणारी फक्त आईच असते मायबाप, दुसरं कुणीही सांगू शकत नाही, म्हणू शकत नाही. आणि त्या आईनं आपल्या लेकराला ती किडनी दान दिली मायबाप. इकडे एका कोटावरती त्या लेकराचं ऑपरेशन आहे, एका कोटावरती ती आई आहे. पण दुर्दैव असं त्या आईची किडनी काढली आणि लेकरानं इकडं प्राण सोडला. आईनं विचारलं, डॉक्टर माझं लेकरू कसं आहे. डॉक्टरनं खाली मान घातली आणि त्याच क्षणाला तिथंच आईनं जीव सोडला. आईची कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आयुष्यभर पोटामध्ये भार वागवते. अभंगाचं 3रं चरण. पोटी भारवा है, पोटी भारवा है, पोटी भारवा है, पोटी भारवा है. पोटी भारवा है, पोटी भारवा है, पोटी भारवा है, पोटी भारवा है. त्याचे सर्व स्वहिसा है, त्याचे सर्व स्वहिसा है. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसे कळवळ्याचे जाते करी लाभावीन प्रीती. असं असतं आईचं अंतःकरण. काय असते आई. आई म्हणजे निष्काम अशा प्रकारचं जीवन आहे. संत आणि आई हे वेगळे नसून एकच आहेत. म्हणून तुकोबराय तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. बघा चिखलाला आकार द्यायला कुंभारच लागतो, बरं का. चिखलाला आकार द्यायला कुंभारच लागतो. सोन्याच्या लगडीचे अलंकार बनवायला सोनारच लागतो. तसं
हे आपलं बिघडलेलं जीवन त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती निघून घालायला माझ्या कृपाळू दयाळू अंतकरणाचे ज्ञानोबरायासारखे संतच लागतात. त्याच्याशिवाय हे बिघडलेलं जीवन त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती जाऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांनी आता एकदा प्रेमानं त्या ज्ञानोबरायाचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम